जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। एक परमनंट पदांसाठी पदभरती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याविषयीच आपण माहिती पाहणार आहोत। ही पदभरती तुम्ही यूट्यूब चॅनलवर इकडं तिकडं बऱ्याच ठिकाणी याचं PDF सुद्धा पाहिलेलं असेल, बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती याबद्दल माहिती सुद्धा पाहिलेली असेल। खूप जे माहिती आहे ते याच्याविषयी प्रसिद्ध होत आहे। ही माहिती खरी असून नोंदणी व मुद्रांक विभाग जो आहे या विभागामध्ये नोंदणी महानिरीक्षण व मुद्रांक नियंत्रक यांच्या महाराष्ट्र राज्य पुणे यांचं जे कार्यालय आहे यांच्या कार्यालयातर्फे ही पदभरती भरून घेतली जात आहे। आता इथं महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाद्वारे भरून घेतलं जात आहे असं जरी दिलं असेल तरी ही पदभरती नोंदणी व मुद्रांक विभागा अंदर जितके काही महाराष्ट्रभरमध्ये त्यांचे ऑफिसेस कार्यालय आहेत त्या सगळ्यांमध्ये ही पदभरती होणार आहे। फक्त पुणे जिल्ह्यासाठी आहे असं नाहीये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्या जे पोस्टिंग आहेत त्या दिल्या जाणार आहेत। महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग जे आहे याच्यामध्ये शिपाई जे पद आहे गट ड च्या शिपाई या पदांसाठी जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, कशाही पद्धतीची कंत्राटी किंवा निमशासकीय किंवा कंत्राटी पद्धती नाहीये। ही पदभरती नियमित आहे, परमनंट आहे। त्यामुळे फक्त तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आहेत ते अर्ज भरू शकणार आहात। त्यानंतर बघा, ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज आहेत ते अर्ज भरत असताना भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात जी आहे ती महाराष्ट्र शासनाचं जे काही वेबसाईट दिलेलं आहे याच्यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर बघा, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईट तुम्हाला 22 एप्रिल पासून उपलब्ध करून देण्यात येईल। त्यावर तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ते फॉर्म भरायची लिंक सुद्धा मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। महत्त्वाची माहितीमध्ये बघा, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक। आता बघा, फॉर्म कधीपासून भरायचे, सुरुवात होणार आहे 22 एप्रिलला। 22 एप्रिल पासून 10 मे पर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। ऑनलाईन परीक्षेचं जे काही दिनांक आहे ते हे जे वेबसाईट आहे तुम्ही वेबसाईट सेव्ह करून ठेवा। सगळे जे माहिती आहे ते तुम्हाला या वेबसाईटवर अवेलेबल होणार आहेत। त्यानंतर तुम्ही आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जसं तुम्हाला या पदभरतीविषयी डिटेल्समध्ये अजून काही माहिती येईल किंवा कोणत्याही महाराष्ट्र शासनाच्या शासकीय निमशासकीय पदभरती असेल किंवा मग त्यानंतर केंद्र शासन असेल, कोणत्याही विभागातील कोणत्याही संवर्गातील असेल, जे पद आहेत ते महाराष्ट्र शासनाचे प्रसिद्ध होत असतात, ज्यासाठी तुम्ही तयारी करत असाल त्याच्याविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती जी आहे ते आपल्या चॅनलवर देत असतो। तुम्हाला वेळोवेळी माहिती पोहोचवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करत असतो। त्यानंतर बघा, आवश्यकतेनुसार परीक्षा दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबद्दलचं सुद्धा माहिती याच संकेतस्थळावर येणार आहे। पद किती असणार आहेत, पदांचा तपशील बघा। पद आहे शिपाई। शिपाई हे एकच पद भरून घेतलं जाणार आहे। शिपायाचे एकूण 284 एवढे पद भरून घेतले जातील पूर्ण महाराष्ट्रभरासाठी। गट ड चं पद असणार आहे हे, यामध्ये बघा वेतन श्रेणी तुमचं S1 असणार आहे। 15,000 पासून ते 47,600 रुपये तुम्हाला बेसिक जे पेमेंट आहे ते यामध्ये असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, बेसिक पेमेंट जरी कमी दिसत असेल तरी गट ड चं पद आहे याचं क्वालिफिकेशन तुम्हाला 10वी पास वर आहे। तुम्ही 10वी झाल्याच्या नंतर लगेचच गव्हर्नमेंटची जॉब मिळवू शकता आणि जवळपास हे 15,000 जे पेमेंट आहे हे बेसिक पेमेंट आहे। यामध्ये जवळपास दुसरे अदर अलाउन्सेस 60% तुम्हाला ॲड होत असतात, जसं TADA, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस, त्याबरोबर तुमचं काही बरेच भत्ते वगैरे मिळत असतात। तर 60% जर म्हणलं तर जवळपास 8,000 रुपयाच्या जवळपास जातं विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तुम्हाला लागल्या 23,000 रुपये जे पेमेंट आहे ते इन हँड येऊन जातं। त्यानंतर बघा, लवकरच 2029-30 मध्ये 8वं वेतन श्रेणी लागणार आहे, तेव्हा तुमचं पेमेंट 50+ जाणार आहे। त्यामुळे तुम्ही गट ड चं पद आहे असा विचार करून, पेमेंट कमी आहे असा विचार करून फॉर्म भरण्यापासून वंचित राहू नका। तुम्ही फॉर्म नक्की भरा।
बघा कॅटेगरी वाईज सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार तुम्हाला पद जे आहेत ते कशा पद्धतीनं डिवाइड केलेले आहेत. एकूण पद जे आहेत ते आहेत 284 पद. त्यानंतर 284 मधलं ओपन जे कॅटेगरी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सामाजिक आणि समांतर आरक्षण जे आहे ते कशा पद्धतीनं रीड करायला पाहिजे यावर पण आपण एक व्हिडिओ घेऊ. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि त्यामुळे ते फॉर्म भरण्यासाठी चुकतात. यामध्ये बघा आरक्षण या बाबीमध्ये समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षण, त्याचबरोबर कंपार्टमेंटल आरक्षण, हॉरिझॉन्टल आरक्षण आणि व्हर्टिकल आरक्षण अशा 4-5 मुद्दे असतात. ते मुद्दे तुम्हाला समजून घेऊन फॉर्म भरणं गरजेचं असतं. तर बघा आता हे 284 जागा ओपन कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत, पण त्यामधील अनुसूचित जाती जे आहेत त्यांच्यासाठी एकूण 29 पदं, अनुसूचित जमातीसाठी 13 पदं, विमुक्त भटक्या जाती जे आहेत अ, ब, क, ड यांना 7, 0, 11, 10 असे पदं ठेवलेत. विशेष मागास प्रवर्गाला 5 पदं आहेत. इतर मागास प्रवर्ग जे आहेत त्यांना 62 पदं आहेत. आर्थिकदृष्ट्या जे घटक आहेत त्यांना 28 पदं आहेत. त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक मागास जो वर्ग आहे त्याच्यासाठी 28 पदं, अशा पद्धतीचे 284 पदं भरून घेतले जात आहेत. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो बघा, आता जे काही ओपन कॅटेगरीसाठी खुल्या प्रवर्गासाठी एकूण 91 पदं ठेवलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आरक्षण असतं आणि त्यालाच समांतर आरक्षण म्हणतात. आता बघा सामाजिक आणि समांतर आरक्षण याच्यामध्ये बघा आता विद्यार्थी मित्रांनो, ओपन मधले जे काही सर्वसाधारण आहेत त्यांच्यासाठी 29 पदं, ओपन मधल्या जे काही महिला आहेत त्यांच्यासाठी 17 पदं, ओपन मधले जे काही कॅन्डिडेट आहेत जे की माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी 14 पदं, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे सामाजिक, समांतर, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आरक्षण आहे हे आरक्षण होत असतं. तुम्हाला यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा बाब जर वाढून सांगायची म्हणलं तर तुम्ही जर ओपन या 91 पदांसाठी फॉर्म भरत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या काही कास्टचे विद्यार्थी आहेत, जेवढे काही सामाजिक समांतर आरक्षणचे विद्यार्थी आहेत, कंपार्टमेंटल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल, हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल, या सगळ्यांमध्ये म्हणजे जवळपास या पदभरतीसाठी फॉर एक्झाम्पल 10,000 पदं आले तर या 10,000 पैकी 10,000 जे विद्यार्थी असतात हे या 91 जागासाठी पात्र असतात. त्या 91 जागावर कॉम्पीट करत असतात. त्याच्यानंतर या 10,000 मधल्या समजा तुम्हाला 3,000 मुली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो, त्या 3,000 मुली ज्या आहेत त्या 91 पदांसाठी तर कॉम्पीट करतातच, पण ओपन मधल्या महिलांसाठी जे 29 जागा रिक्त आहेत या जागांसाठी सुद्धा सगळ्या प्रवर्गातील महिला कॉम्पीट करत असतात. थोडा आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला समजण्यासारखा थोडासा किचकट आहे. यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्ही फक्त ह्या गोष्टी थोडंसं क्लिअर करून फॉर्म भरा. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं हे त्याच गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला इथं. फॉर्म जो आहे त्याला शैक्षणिक अर्हता महत्त्वाचं गट ड चं पद आहे. तुम्हाला सरळ सोपी शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे. फक्त माध्यमिक शालांत म्हणजे तुमचं SSC 10वी असायला पाहिजे. अट फक्त एकच आहे, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराचं किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे अर्ज कोणत्या तारखेला तुम्हाला भरायचे आहेत बघा, शेवटची तारीख आहे अर्ज भरायची 10 मे. आता 10 मे या दिवशी तुमच्याकडं 10वीचा रिझल्ट जे आहे ते असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10 मे पर्यंत आता नवीन जी बॅच आहे त्यांचे सुद्धा रिझल्ट लागून जातील आणि ते विद्यार्थी सुद्धा या पदभरतीसाठी पात्र राहतील. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे परीक्षा फीस बद्दल बघा, वयोमर्यादा सुद्धा एक बाब आहे. याच्यामध्ये तुम्हाला 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा आहे. कॅटेगरी वाईज तुम्हाला याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलं जाणार आहे. परीक्षा शुल्क असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचे आहेत. कशाही पद्धतीनं कोणालाही पैसे वगैरे एक्स्ट्रा देऊन काहीही करायचं नाही. ऑनलाईन फॉर्म भरत असतानाच तुम्हाला तिथं फीसचा ऑप्शन येतो आणि तुम्हाला फीस भरायची आहे. ऑफिशियली पदभरती प्रसिद्ध झालेली आहे. याच्याविषयी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही इलिजिबल असाल, कॉम्पिटेटिव्हची तयारी करत असाल तर नक्की फॉर्म भरा. यानंतर तुम्हाला दिलेली माहिती सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.